ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी नम्रता कुलकर्णी MHPS गुंजी खानापूर तालुका येथे जीपीटी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आज मी तुम्हाला इतिहासाचा परिचय 6वी समाज विज्ञानचा पाठ घेत आहे. पाठ सुरू करण्यापूर्वी आपण एक व्हिडिओ क्लिपिंग बघूया आणि मग नंतरला पाठाकडे वळूया. तर पाठाचं नाव आहे इतिहासाचा परिचय. या पाठामध्ये आपण कोणकोणते सामर्थ्य मिळवणार आहोत ते आधी बघून घेऊया. पहिलं सामर्थ्य आहे इतिहासाची परिकल्पना स्पष्ट करणे. दुसरी आहे इतिहासाचे महत्त्व जाणून घेणे. तिसरी आहे इतिहास लिहिताना आधार यांचे महत्त्व समजून घेणे. चौथं भारताच्या इतिहासासाठी योगदान दिलेल्या काही युरोपियनांचे स्मरण करणे. टीचर, इतिहास म्हणजे काय? चांगला प्रश्न विचारलास क्रांती. इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे पूर्वी घडून गेलेल्या घटना क्रमबद्ध व सुसंगतपणे सांगणे म्हणजेच इतिहास होय. पूर्वी घडून गेलेल्या घटना क्रमबद्ध व सुसंगतपणे सांगणे म्हणजेच इतिहास होय. क्रांती, कळालं ना? हो. तर आपण इंग्रजीमध्ये इतिहासाला हिस्ट्री असं म्हणतो. हेज स्टोरी. हेज म्हणजे मानव आणि स्टोरी म्हणजे कथा. इतिहास हा शब्द ग्रीक भाषेतून घेतला आहे. हिस्ट्री मीन्स एन्क्वायरी, नॉलेज फ्रॉम एन्क्वायरी. एन्क्वायरी म्हणजे चिकित्सक. चिकित्सक वृत्तीने ज्ञानार्जन करणे म्हणजेच इतिहास होय. इथं वैज्ञानिकरित्या आपण काय करतोय म्हटलं तर इतिहास समजून घेत आहोत. इथे वैज्ञानिक कारणावरतीच इतिहास जो आहे तो मानला जातो. मग टीचर, इतिहास म्हणजे कथाच ना? नाही क्रांती, इतिहास म्हणजे कथा नाही. बरं, तुला मी एक काम करते, 2 उदाहरणं देते आणि या उदाहरणावरून आपण इतिहास आणि कथा यातील फरक समजून घेऊया. पहा इथे, एकेकाळी एका गावात एक राजा होता. त्याने एक युद्ध केले. दुसरं उदाहरण असं आहे, सा.श.पू. 261 मध्ये पाटलीपुत्र येथे राज्य करत असलेल्या अशोक या राजाने कलिंगचे युद्ध केले. एकेकाळी, अनेकदा सांगते बघ, एकेकाळी एका गावात एक राजा होता. त्याने एक युद्ध केलं. दुसरं, सा.श.पू. 261 मध्ये पाटलीपुत्र येथे राज्य करत असलेल्या अशोक या राजाने कलिंगचे युद्ध केले. या दोन्ही उदाहरणांमध्ये तुला काय फरक कळतो का ग? हो, येथे एका गावात असे दिलेले आहे आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये पाटलीपुत्र येथे असं दिलेलं आहे. पहिल्या उदाहरणामध्ये एक राजा असं दिलेला आहे आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये अशोक हा राजा दिलेला आहे. आणि पहिल्या उदाहरणामध्ये एक युद्ध केले असे दिलेले आहे आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये कलिंगचे युद्ध केले आहे असे दिलेले आहे. बरोबर. बघा इथे विद्यार्थी मित्र हो, तुम्हीही बघा, एकेकाळी असं इथं म्हटलेलं आहे. एकेकाळी म्हणजे इथं काळ स्पष्ट नाहीये. काळ याबद्दल आपल्याला इथे स्पष्टता नाही आहे. पण तेच आपण दुसरं उदाहरण बघितलं तर सा.श.पू. 261 मध्ये म्हणजे इथं काळ जो आहे तो स्पष्ट सांगितलेला आहे. पुढचं बघा, एका गावात असं म्हटलेलं आहे. एका गावात म्हणजे कोणत्या गावात तुम्हालाही माहिती नाही आणि मलाही माहिती नाही. पण दुसऱ्या उदाहरणामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की ते पाटलीपुत्र मध्येच. बरोबर. मग नंतरला इथे एक राजा होता म्हटलंय. कोणता राजा होता नाही माहिती आपल्याला, पण इथे अशोक राजा होता हे मात्र नक्कीच माहिती आहे. इथे त्याने एक युद्ध केलं असं म्हटलंय.
कुठलं युद्ध केलं किंवा केव्हा केलं याबद्दल काहीच आपल्याला स्पष्टता नाहीये. पण इथे कलिंगचं युद्ध केलं आणि ते केव्हा केलं? 261 मध्ये, साशपू 261 मध्ये युद्ध केलं. तर इथे कसं आहे बघा, इतिहासाचे विवरण करताना काळ, स्थळ आणि व्यक्ती संदर्भात सत्यता आणि स्पष्टता असणे गरजेचं आहे. म्हणजेच ती घटना केव्हा, कोठे, कशी झाली, कोणत्या व्यक्ती संदर्भात झाली याबद्दल सत्यता आणि स्पष्टता असणे इथे गरजेचं आहे. आणि या गोष्टींवरूनच इतिहास आणि कथा या दोन्हींमध्ये आपल्याला फरक जाणवतो. आपला जो काही इतिहास आहे, हा इतिहास इतका अमूल्य असा इतिहास आहे आणि याची रचना कशी करावी हे जगाला प्रप्रथम कोणी कळवून दिलं? तर ते ग्रीक देशाचे हेरोडोटस यांनी इतिहास जगाला ओळखून दिलं. तर इतिहासाचे पितामह कोण आहेत? इतिहासाचे पितामह हेरोडोटस हे आहेत. आता विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला वाटत असेल की इतिहासाची आवश्यकता काय आहे किंवा इतिहासाचं महत्व काय आहे, आपण इतिहास का अभ्यास करावा? तर त्याचे 5 मी मुद्दे तुम्हाला इथं सांगते. पहा, पहिला मुद्दा असा आहे, इतिहास हा मनुष्य चालत आलेल्या मार्गाचा परिचय देतो, तसेच त्या मार्गातील मानवाच्या सफलतेचं आणि विफलतेचं वर्णन करतो. म्हणजेच मनुष्य मानवाच्या आधी मानव होता आणि आधी मानवापासून मानवाचा त्याचा जो काही एक प्रवास आहे, हा प्रवास तो कसा होता, त्यामध्ये त्याला किती यश मिळालं, किती अपयश मिळालं याबद्दल समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि हेच आपण कशामधून समजून घेतो? तर इतिहास या विषयामधून आपण हे समजून घेतो. यानंतर पुढचा जो काही मुद्दा आहे तो आहे दुसऱ्यांच्या अनुभवातून मानव आणि समाज यांचा विकास व त्यांच्यात झालेल्या बदल समजून घेणे. म्हणजेच मानव आणि समाज यामध्ये पूर्वीपासून म्हणजे प्राचीन काळापासून आतापर्यंत काय विकास झाला किंवा किती त्याच्यामध्ये प्रगती झाली हे समजून घेण्यासाठी आपण इतिहासाचा अभ्यास करतो. यानंतरचा तिसरा मुद्दा असा आहे की इतिहास यामधून किंवा स्वतःच्या अनुभवातून मानव शिकतो. कसं शिकतो? बघा, एक उदाहरण देते मी तुम्हाला इथं. एक बाळ, त्याला त्याची आई सांगत असते की बाळा, तिथं अग्नीची ज्वाळा आहे, त्याला धरू नकोस. पण ते बाळ ऐकत नाही आणि ते काय करतं? पटन जाऊन त्या अग्नीच्या ज्वाळाला स्पर्श करतं. काय होतं? नक्कीच त्याचा हात भाजतो ना. तो त्याचा हात जेव्हा भाजतो त्यावेळेस त्याला अनुभव येतो की या अग्नीच्या ज्वाळ्याला स्पर्श करू नये. म्हणजेच इतिहासात किंवा इतिहासापासून आपण शिकू शकतो की स्वतःच्या अनुभवातून आपण शिकू शकतो. त्यानंतर दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतो. दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकतो म्हणजे काय? आपले जे महान नेते आहेत, जे दिग्गज आहेत, महान विद्वान आहेत, यांचे आपण आत्मचरित्र वाचतो. या आत्मचरित्रामध्ये त्यांचे यश, अपयश, सफलता, विफलता या सर्वांच्या बद्दल आपण काय करतो? समजून घेतो, वाचून घेतो आणि पुढे आपल्या जीवनामध्ये या सर्वांचा उपयोग कसा करावा याबद्दल आपण काय करून घेतो? समजून घेतो. आपल्या पूर्वजांनी घेतलेल्या चुकीच्या आणि चांगल्या निर्णयांपासून अनुभवलेले दुःख, सुख, अडचणी याची कल्पना इतिहास आपल्याला देतो. त्याबरोबरच पुढे निर्णय घेताना आपण कुठे सावधान असावे याबद्दल इतिहास आपल्याला सूचित करतो. इतिहासातील आपल्या पूर्वजांनी जे काही विचारधारा मांडल्या आहेत त्या विचारधारा आपण दीपस्तंभ म्हणून जाणून घेतो. या व्यतिरिक्त त्यांचे शौर्य, पराक्रम आणि स्फूर्ती, त्याग, बलिदान यामुळे आपल्याला काय मिळते? स्फूर्ती मिळते. त्याच्यानंतर इतिहासामधून आपण संस्कृतीचा अभ्यास करतो, विचारधारांचा अभ्यास करतो, चालीरीतींचा अभ्यास करतो. या चालीरीती का आल्या आणि त्याच्या पाठीमागचं वैज्ञानिक कारण काय आहे हेही आपण काय करतो? यामधून शिकतो. शेवटचा मुद्दा असा आहे
की जशी मानवाला स्मरणशक्तीची गरज आहे तशी समाजाला इतिहासाची गरज आहे. बघा इथं मी काय म्हटलेलं आहे, अनेकदा सांगते, जशी मानवाला स्मरणशक्तीची गरज आहे तशी समाजाला इतिहासाची गरज आहे. मगाशी आपण बघितलं की बाळ ज्वाळांना स्पर्श करतं, स्पर्श केल्यानंतर त्याचा हात भाजतो, हात भाजल्यानंतर काय होतं, त्याला कळून चुकतं की आणि एकदा त्या ज्वाळांना स्पर्श करू नये म्हणून, हो की नाही. तर जर विचार करा की जर आपल्याला स्मरणशक्तीच नसली तर, स्मरणशक्ती नसली तर काय झालं असतं. स्मरणशक्ती नसली असती तर आपण केलेल्या चुका पुन्हा पुन्हा केल्या असत्या आणि त्यामुळे मानवाचा, आपला किंवा समाजाचा विकास झाला नसता, प्रगती झाली नसती. म्हणजेच मानवाच्या प्रगतीला स्मरणशक्तीची जशी गरज आहे तसंच एका देशाला, एका राष्ट्राला किंवा जगाला स्मरणशक्तीची गरज आहे. आणि ही जी स्मरणशक्ती आहे तीच इतिहास होय. इतिहास जो आहे तो स्मरणशक्तीसारखं एका देशाला, एका राष्ट्राला मदत करत असतो. यामध्ये विद्यार्थी मित्र हो, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की भूतकाळात काय घडलंय हे आम्हाला कसं कळेल, सांगू शकतील क्रांती तुम्हाला? आपल्या स्मरणशक्तीमुळे किंवा आपल्यासोबत जे घडलंय ते आपल्याला आठवण असतं आणि म्हणून आपण नंतरला सांगू शकतो. येस, सांगू शकताय. म्हणजे स्मरणशक्ती आहे म्हणूनच आपण काय करतोय म्हटलं तर इथे आपल्या भूतकाळात काय घडलं हे आपण सांगू शकतोय. पण आता एका देशाचा भूतकाळ समजून घ्यायचा असेल तर आपण कसं समजून घेऊ ते माहिती आहे तुला? नाही. बरं, आता तुला मी एक उदाहरण इथे देते. हे काय आहे सांग बघू. इथे एक पेपर पॅड आहे, पुस्तक, पेन, पट्टी आणि टेबल आहे, खुर्ची, इरेजर आणि बॅग आहे. बरं, ह्या सगळ्या वस्तू आपण कुठे वापरतो? वर्गखोलीमध्ये असतात ह्या सर्व. कोण हे वापरतात? हे शिक्षक आणि विद्यार्थी. व्हेरी गुड. आता हे इथे एक कॉट आहे, बँडेज, स्टेथोस्कोप, गोळ्या, औषधं आणि इंजेक्शन आहे. बरं, ह्या सगळ्या वस्तू कुठे वापरल्या जातात? दवाखान्यामध्ये. आणि कोण हे सगळ्या वस्तू वापरतात? डॉक्टर आणि रुग्ण सुद्धा या सर्वांचा वापर करतात. छान. मग हे तू कसं समजलंस की हे सगळं इथेच वापरलं जातं, हे तुला कसं कळालं? मी दवाखान्यात गेले होते तेव्हा मी हे सर्व वस्तू बघितल्या आहेत आणि रोज मी शाळेमध्ये सुद्धा या सर्व वस्तू बघते. व्हेरी गुड, छान. पुढे जाऊया. विद्यार्थी मित्र हो, हा प्रश्न तुम्हालाही आहे. विचार करा आणि चर्चा करा. या गोष्टी आपण कुठे वापरतो, हे स्थान वापरणारे लोक कोण आहेत याबद्दल तुमच्या पुस्तकामध्ये लिहा आणि तुमच्या शिक्षकांना नक्की जाऊन दाखवा, बरं का. इतिहास म्हणजे भूतकाळाचा अभ्यास. हा खूप पूर्वीच्या ठिकाणांचा, लोकांचा आणि प्रसंगाचा अभ्यास आहे. बऱ्याच बाबतीत आपण यापुढे त्या लोकांशी बोलू शकत नाही, तेव्हा परत काय घडलं हे शोधणं कठीण होतं. तशाच प्रकारे आम्ही काय पाहत आहोत हे समजून घेण्यासाठी आम्ही वेगवेगळ्या वस्तू संकेत म्हणून वापरतो, क्लू म्हणून वापरतो. कोणत्याही गोष्टी जी आम्हाला ठिकाणांबद्दल, लोकांबद्दल आणि प्रसंगाविषयी संकेत देतात त्यांना आपण माहितीचे स्रोत असे म्हणतो किंवा माहितीचा आधार असे म्हणतो. जर हे आधार भूतकाळातील किंवा खूप पूर्वीचे असतील तर ते आपल्याला इतिहासांबद्दल माहिती देखील करू शकतात. मग याला आपण काय म्हणतो? याला आपण इतिहासाचे आधार म्हणतो. काय म्हणतो? इतिहासाचे आधार म्हणतो. मगाशी आपण उदाहरण बघितलं, त्याच्यामध्ये बघितलं की तो दवाखाना आहे आणि ती वर्गखोली आहे. हे कशावरून कळालं? तिथे असलेल्या आधारांवरून कळालं. आणि तसंच इतिहास ही कळणं किंवा समजून घेणं किंवा इतिहास मांडणं हे त्याच्या आधारावरती असतं. इतिहासाचे आधार जे आहेत, असं म्हटलं जातं की आधाराशिवाय इतिहास नाही. तर इतिहासाचे हे कोणकोणते आधार आहेत हे आपण बघू. इतिहासाचे मूलतः दोन आधार आहेत. एक आहे साहित्यिक आधार, दुसरा आहे पुरातत्व आधार. साहित्यिक आधारामध्ये लिखित साहित्य येते आणि मौखिक साहित्य येते. लिखित साहित्य म्हणजे लेखी किंवा रेकॉर्ड केलेलं साहित्य. मौखिक साहित्य म्हणजे जे एका
एकाच्या तोंडांकडून दुसऱ्या पिढीपर्यंत ते पोचवलं जातं, त्याला मौखिक साहित्य असं म्हणतात. आता लिखित साहित्यामध्ये कोणकोणते साहित्य येतात, तर एक येते देशी साहित्य, दुसरं येते विदेशी साहित्य. आता आपण मौखिक साहित्य बघूया. यामध्ये लावणी येतं, लोकगीत येते, कथा आणि दंतकथा येते. क्रांती, मला सांगू शकशील काय मौखिक साहित्य म्हणजे काय? तुला कळालंच असेल, पण लावणी, लोकगीत, कथा आणि दंतकथा यामध्ये कुठलं तरी तुला माहिती आहे काय? लोकगीत म्हणजे पोवाडेच ना? पोवाडे, बरोबर. शिवाजी महाराजांचे पोवाडे तर सगळ्यांनी ऐकले असतील ना? बरं, तू लावणी पण ऐकली असशील? नाही, अजून कधी ऐकली नाही. हा, पण आता आपण ऐकूयात. या लावणीमध्ये, लोकगीतांमध्ये, कथेंमध्ये आपण काय करू, हे या सगळे आपल्या इतिहासाचे आधार आहेत. यानंतर आपण पुरातत्व आधार कोणते आहेत ते बघूया. पुरातत्व आधार म्हणजे काय मी तुम्हाला नंतरला सांगेन, पण आधी आपण आधार कोणते ते बघूया. ते आहेत स्मारके, शिलालेख, नाणी व इतर अवशेष. टीचर, स्मारके, शिलालेख आणि नाणी म्हणजे काय? हो, सांगते, धीर धर. विद्यार्थी मित्र हो, या सर्वांच्या बद्दल मी तुम्हाला माहिती सखोलपणे सांगत जाणार आहे. साहित्यिक आधारामध्ये बघितलं आपण देशी साहित्य आणि विदेशी साहित्य. याच्यामध्ये साहित्यिक आधार म्हणजे काय आपण समजून घेतलं. आणखीन एकदा आपण समजून घेऊया. साहित्यिक आधार म्हणजे माहितीचे आधार ज्यात लेखी किंवा रेकॉर्ड केलेले असतात. उदाहरणार्थ कथा, कविता, नाटक, निबंध. पुरातत्व आधार म्हणजे काय मी तुम्हाला मगाशी सांगितलं नाही, पण आत्ता सांगते. पुरातत्व आधार जे इतर सर्व वस्तू आहेत ज्या पूर्वी लोक वापरत होते याला पुरातत्व आधार असे म्हणतात. प्राचीन मानवांनी निर्माण केलेल्या आणि वापरलेल्या भौतिक वस्तूचे अवशेष हेच पुरातत्व आधार होत. पुरातत्व आधाराचे आपण उदाहरण बघूया. पहिलं आहे नाणी, भांडी, पुतळे, इमारती. याच्या व्यतिरिक्त स्मारके आहेत. हे सगळं आपण मगाशी बघितलेलो आहोत. आता या आधारांमध्ये सगळेच आधार आपल्याला जमिनीवरती मिळतात असं नाही. या आधारामध्ये बऱ्याच वस्तू जमिनीमध्ये खोल दफन केलेल्या जातात आणि जे लोक असे आधार शोधत असतात त्यांना पुरातत्व शास्त्रज्ञ असे म्हणतात. पुरातत्व शास्त्रज्ञ असे त्यांना म्हणतात. आता देशी साहित्य म्हणजे काय समजून घेऊया. देशी साहित्य म्हणजे असे साहित्य आहे जे त्या देशांचे लोक लिखाण म्हणून लिहितात. एक्झाम्पल, उदाहरणार्थ भारतीय मूळ साहित्य हे भारतीयाने लिहिलेलं असतं, म्हणजे त्या मूळ देशात जन्मलेल्या व्यक्तीने ते लिहिलेलं असतं. याची काही उदाहरणे आपण बघून येऊयात. देशी साहित्यामध्ये पहिलं उदाहरण असं आहे की अर्थशास्त्र. कौटिल्यानं, चाणक्याने लिहिलेलं अर्थशास्त्र जे सरकारचं स्वरूप कसं असावं किंवा सरकारचे स्वरूप कोणत्या प्रकारे असावे याबद्दल त्यामध्ये वर्णन केलेलं आहे. यानंतर मुद्रा राक्षस जे विशाखा दत्ताने लिहिलेलं आहे. यामध्ये विशाखा दत्तांनी चंद्रगुप्त मौर्याचं काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे. यानंतर कल्हणाने लिहिलेली राजतरंगिणी ज्यामध्ये काश्मीरच्या बद्दल वर्णन केलेलं आहे. नंतर अश्वघोषने लिहिलेलं बुद्धचरित्र, नावावरूनच कळतं गौतम बुद्धाबद्दल आपल्याला यामध्ये माहिती मिळते. नंतर किंवा शेवटी असं म्हणू शकत नाही कारण भरपूर असे आपण उदाहरण बघू शकतो, पण इथं मी काही मोजकेच उदाहरण इथे घेतलेले आहेत. तर अमोघ वर्षाने लिहिलेली कविराज मार्ग हे एक काव्य आहे किंवा त्याला आपण पद्य असंही म्हणू शकतो. आता पुढचं बघूया, परदेशी साहित्य म्हणजे काय. परदेशी साहित्य हे असे साहित्य आहे जे देशाबाहेरच्या लोकांनी या देशाला म्हणजे भारताला भेट देऊन लिहिलेले आहे. या लेखकांमध्ये जगातील विविध भागातील अभ्यागत, अन्वेषक आणि विद्वानांचा समावेश होतो. परदेशी म्हणजे दुसऱ्या देशाशी संबंधित असं म्हटलं जातं. याची काही उदाहरणं आपण बघून घेऊया. परदेशी साहित्यामध्ये पहिले आहेत मेगस्थेनिस. मेगस्थेनिस यांनी इंडिका हे साहित्य लिहिलं. यामध्ये मौर्य साम्राज्याबद्दल मेगस्थेनिसनी जेव्हा मौर्य साम्राज्याला भेट दिली होती त्यावेळेस मौर्य साम्राज्य कसं होतं, त्याची राजकीय स्थिती कशी होती, त्याची सामाजिक स्थिती कशी होती याबद्दल इंडिकामध्ये त्यांनी काय केलेलं आहे वर्णन केलेलं आहे. याच्यानंतर ह्युएन त्सांग यांनी सियुकी यामध्ये ते जेव्हा भारताला
त्यांनी जेव्हा भारताला भेट दिली तेव्हा भारतातील जीवन कसे असते याबद्दल त्यांनी काय केलेलं आहे, वर्णन सियुकी मध्ये केलेलं आहे. त्यानंतर फाहियान यांनी फुकोकी हे साहित्य लिहिलं. याच्यामध्ये बौद्ध धर्माबद्दल वर्णन केलेलं आहे. फाहियान चीन देशावरून भारतात आला होता फक्त बौद्ध धर्म समजून घेण्यासाठी आणि त्यांनी ह्याचं सर्व वर्णन काय केलेलं आहे, फुकोकी यामध्ये लिहिलेलं आहे. त्यानंतर दीपवंश म्हणून आहे, तर दीपवंशामध्ये श्रीलंकेचं वर्णन केलेलं आहे. यानंतर वेरियस वर्क्स यामध्ये विजयनगर साम्राज्याचं वर्णन केलेलं आहे. फुनरो न्यून्याज यांनी जेव्हा विजयनगर साम्राज्याला भेट दिली होती त्यावेळेस विजयनगर साम्राज्याची आर्थिक स्थिती, राजकीय स्थिती, सामाजिक स्थिती कशी होती याबद्दल अतिशय सुंदररित्या त्यांनी यामध्ये वर्णन केलेलं आहे. आताच क्रांतीने प्रश्न विचारला होता की हे जे पुरातत्व आधार जे आहेत ते काय आहेत. त्यामध्ये पहिलं जे होतं ते नाणी सर्वांना माहिती आहे, सर्वांकडे असतात, पण हे नाणी ही एक आधार होऊ शकतं याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. नाणी माहितीचे एक महत्त्वपूर्ण आधार आहे. ते आम्हाला इतिहासात दिलेल्या काळात कोणत्या प्रकारच्या धातूंचा वापर करतात याबद्दल सांगतात. नाणीवरील प्रतीक आणि प्रतिमा त्या काळात खूप महत्त्वाच्या गोष्टी कशा असू शकतात हे दर्शवितात. काही नाण्यांमध्ये तारखा आणि शासकांची नावे आणि ते कशापासून तयार केलेले आहे याबद्दल आपल्याला कळतं. आता विद्यार्थी मित्र हो, तुम्हाला मी एक इथे गृहपाठ देते आहे. काळजीपूर्वक पहा. काही भारतीय नाणी तुमच्याकडे असतील ते पहा आणि त्यांच्यावरती काय लिहिलेलं आहे, त्यांना कोणती चिन्हे आहेत, ते तुम्हाला भारताबद्दल काय सांगतात हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. इथं मी एक उदाहरण घेतलेलं आहे आणि मी क्रांतीला आता विचारणार आहे, क्रांती हे काय आहे? हे 2 रुपयाचं नाणं आहे. 2 रुपयाचं नाणं आहे. बरं, यावरती तुला काय काय कळतं? त्याच्यावरती आपल्या भारताचं नाव कोरलेलं आहे. तसेच तिथं राष्ट्रचिन्ह आहे, सिंहमुद्रा. छान. आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते हे एक वाक्य लिहिलेलं आहे. बघा, इथून आपण काय काय शिकलो. तर आपले राष्ट्रमुद्रा जे आहे ते सिंहमुद्रा आहे हे आपण बघितलो, सत्यमेव जयते हे बघितलो आणि ते कुठलं नाणं आहे तर ते भारताचं नाणं आहे एवढं आपण समजून घेतलं. अशा वेगवेगळ्या नाण्यांचं तुम्ही काय करू शकताय, कलेक्शन करू शकताय आणि ते काय करू शकताय, तुम्ही आपल्या घरी ठेवून घेऊ शकता आणि त्यामधून इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करू शकताय. यानंतर शिलालेख म्हणजे काय हे आपण समजून घेणार आहोत. शिलालेख म्हणजे लेखन किंवा रेखाचित्र जे दगडात कोरले गेले आहे ते खडक, खांब, मंदिरे इत्यादीवर सापडतात. शिलालेख काय करतं? शिलालेखामुळे आपल्याला काय कळतं तर शिलालेख आम्हाला धर्म, संस्कृती, अर्थव्यवस्था आणि त्या कालावधीमध्ये कारभाराची माहिती काय करतं ते प्रदान करतं. विद्यार्थी मित्र हो, आता तुम्हाला एक मी प्रश्न विचारते. लोक खडकावरती का लिहितात? तर लोक खडकावरती त्या गोष्टी ज्या आहेत त्या पुसू नयेत म्हणून लिहित असतील किंवा त्या गोष्टी पुढच्या पिढीलाही समजू देत किंवा कळू देत, पुढच्या पिढीनाही ते जाऊन पोचू देत म्हणून लोक खडकावरती लिहित होते. खडक म्हणजे शिलालेख, बरं का. क्रांती, पुढील प्रतिमा पहा आणि ओळखण्याचा प्रयत्न कर. ठीक आहे विद्यार्थी मित्र हो, तुम्हीही या प्रतिमा पहा आणि ते ओळखण्याचा प्रयत्न करा. क्रांती, सांग पाहू हे काय आहे? माहिती नाही. बर, हे काय आहे? हा हम्पी येथील दगडी रथ आहे. अरे वा, तुला माहिती आहे हे? हो. कसं? आम्ही मागच्या वर्षी शैक्षणिक सहलीला गेलो होतो तेव्हा मी पाहिलाय. हा, छान. हे काय आहे? माहिती नाही. बर, याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगेन. हे काय आहे क्रांती? हा आग्राचा किल्ला आहे. हा, बरं. बघा विद्यार्थी मित्र हो, पहिला जो काही बघितलं ते होतं दुर्गा मंदिर, दुर्गा देवालय जे ऐहोळे इथे आहे. ठीक आहे. आणि दुसरं जे होतं ते तू सांगितलेस ते म्हटलं तर हम्पी येथील दगडी रथ. तिसरं जे होतं ते होतं अजंता आणि एल्लोराचे गुफा जे महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि हे चौथं जे आहे आग्रा किल्ला जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. स्मारके म्हणजे काय समजून घेऊया किंवा स्मारकामुळे आपण कसं
इतिहास समजून घेऊ शकतो हे पाहूया. स्मारकांचा अभ्यास करून आपण कला, स्थापत्यकला, शिल्पकला, वापरलेली सामग्री इत्यादी गोष्टी शिकू शकतो. या व्यतिरिक्त बऱ्याच स्मारकांवरील खोदकाम आपल्याला त्या काळाची संस्कृती आणि धर्म याबद्दल माहिती देतात. स्मारके अशी इमारते आहेत ज्यांना विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. स्मारकांच्या उदाहरणामध्ये समाविष्ट आहेत मंदिरे, किल्ले, वाडे, पुतळे इत्यादी. विद्यार्थी मित्रो, आपण आता पुढच्या विषयाकडे वळणार आहोत, तो म्हणजे युरोपियनांनी केलेला भारताचा परिचय. यामध्ये भारतीयांना इतिहास हा पुराण आणि परंपराचा वृत्तांत असंच माहिती होतं, पण 16व्या शतकामध्ये आलेल्या युरोपियनांनी भारताचा अभ्यास कसा इतिहासाचा अभ्यास कसा वैज्ञानिकरित्या करता येईल हे आपल्याला कळवून दिलं. यामध्ये सर्वप्रथम येतात, त्यांचं नाव आहे हेनरी थोरोट, ज्यांनी 350 वर्षापूर्वी संस्कृत व्याकरणचे प्रथम लॅटिन भाषेमध्ये भाषांतर केले. यानंतर जे येतात त्यांचं नाव आहे फादर कार्डिक्स, ज्यांनी संस्कृत आणि युरोपियन भाषांमध्ये संबंध असल्याचे प्रथम ओळखले. भारतीय शास्त्राच्या म्हणजेच इंडोलॉजीच्या अभ्यासासाठी महत्त्वाचे पाऊल उचलणारे ब्रिटिश अधिकारी म्हणजे सर विल्यम जोन्स यांनी इसवी सन 1784 मध्ये दी एशियाटिक सोसायटी नावाची संस्था कलकत्ता येथे स्थापन केली. बहुभाषिक पंडित असलेल्या विल्यम जोन्स यांनी गीतगोविंद, मानव धर्मशास्त्र तसेच कालिदासाचे शाकुंतल इत्यादी रचनांचे संस्कृतमधून इंग्रजीमध्ये त्याचा अनुवाद केला. आणखी एक प्रमुख पौरात्यवादी तसेच भारतीय शास्त्रज्ञ मॅक्स मुलर हे जर्मन देशाचे असून देखील त्यांनी सॅक्रेड बुक ऑफ द ईस्ट म्हणून नावाचे 50 इंग्रजी ग्रंथ लिहिलेले आहेत. यानंतर अबे डुपास यांनीही हिंदू मॅनर्स, कस्टम्स अँड सेरेमनीज नावाची साहित्यकृती रचलेली आहे. याशिवाय अनेक युरोपियनांनी भारतीय चरित्रेचा विविध चढ उतार आपल्याला परिचय करून दिलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, आता आपण एक शेवटचा जो भाग आहे तो करणार आहोत, ते म्हणजे मौल्यमापन. बघा, पहिला प्रश्न असा आहे, इतिहासाचे पितामह कोण? इतिहासाचे पितामह कोण? इतिहासाचे पितामह हेरोडोटस होय. पुढचा प्रश्न असा आहे, इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे पूर्वी घडून गेलेल्या घटना क्रमबद्ध व सुसंगतपणे सांगणे म्हणजेच इतिहास होय. नंतर इतिहासाचे 2 प्रकारचे आधार कोणते आहेत? साहित्यिक आधार आणि पुरातत्व आधार. 2 प्रकारचे साहित्यिक आधार कोणते? तर ते आहेत देशी साहित्य आणि विदेशी साहित्य. त्यानंतर 3 प्रकारचे पुरातत्व आधार कोणते आहेत? ते आहेत शिलालेख, नाणी, स्मारके इत्यादी. बरं, आता शेवटचा तुम्हाला मी गृहपाठ देत आहे, हे सर्वांनी करायचं आहे बरं का, आणि जाऊन तुमच्या शिक्षकांना दाखवायचं आहे. तुमच्या वडीलधारी मंडळीने सांगितलेल्या गोष्टी ऐका व त्या तुमच्या शब्दात लिहून काढा. धन्यवाद. अनुदिना अनुक्षणा ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ, ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ, ಸಂತಸದಿ